नमस्कार। आज आपण कुंडलवाडी चौक बिलोली शहरातील कुंडलवाडी चौक या ठिकाणी आलेलो आहोत। हा जुना बस स्थानक परिसर आहे। हा सोनेरी दिवस बिलोलीकरांसाठी उगवण्याची शक्यता आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलात तर आजचा दिवस म्हणजे बिलोलीच्या इतिहासातील हा एक सुवर्ण महोत्सवाचा दिवस राहणार आहे, सुवर्णमय दिवस राहणार आहे। कारण या ठिकाणी देशभरातील साधू संत महंत जगद्गुरू यांचं आगमन अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी होणार आहे। सांगायचं झालं तर या ठिकाणी राज्यातील आणि देशभरातील साधू संत महंतांनी या ठिकाणी गोदावरी नदीचा गोदावरी परिक्रमा असा एक उत्सव चालू केलेला आहे। गोदावरी परिक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी जवळपास 300 पेक्षा अधिक जवळपास 350 साधू संतांचं आगमन त्या बिलोली शहरामध्ये अवघ्या काही वेळात होणार आहे। त्यामुळे आपण या ठिकाणी जर पाहिलात तर बिलोली येथील साईबाबा मंदिर असो, या जुना बसस्थानक परिसर असो, नवीन बसस्थानक असो किंवा अजून कासळी नगर असो, या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींकडून, वेगवेगळ्या नागरिकांकडून, वेगवेगळ्या पक्षांकडून या ठिकाणी साधू संतांचा सत्कार सोहळा जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। अनेक ठिकाणी जेसीबी बोलवण्यात आलेले आहे। जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी साधू महंतांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी बिलोली शहरातील आणि आजूबाजूतील महिला सुद्धा या ठिकाणी टेंट टाकून, मंडप टाकून बसलेले आहेत आणि अवघ्या काही तासात म्हणजे बोधनवरून या ठिकाणी बिलोली शहरामध्ये हा जगद्गुरू आणि संत महंतांचा मेळा या बिलोली शहरामध्ये अवघ्या काही तासात या ठिकाणी पोहोचणार आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या बिलोली शहरामध्ये केदारपीठ, अयोध्यापासून चित्रकूट, ओंकारेश्वर, उज्जैन, द्वारका यासह अनेक ठिकाणचे जगद्गुरू महाराजांचं आगमन या बिलोली शहरामध्ये होणार आहे। आणि ही बिलोलीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आणि इतिहासामध्ये नोंदेल अशीच बाब या ठिकाणी राहणार आहे। कारण एवढ्या मोठ्या साधू संतांचा पदस्पर्शाने पावन होणं आणि त्यांच्या पाय या बिलोली शहराला लागणं ही बिलोलीकरांसाठी एक अभिमानाची आणि एक अभिमानाचीच गोष्ट आहे। आपल्यासोबत या ठिकाणी काही माजी नगराध्यक्ष आहेत, त्यांनी या ठिकाणी स्वागताची जय्यत तयारी केलेली आहे। काय सांगणार आहात? आपल्या स्वागताची तयारी केलेली आहे, साधू संतांचं आगमन आपल्या बिलोली शहरामध्ये होणार आहे, काय सांगणार आहात? काय प्रतिक्रिया? आज बिलोलीकरांसाठी आज एक सोनियाचा दिवस आहे। कारण जवळपास 350 साधू संत गोदावरी परिक्रमा निमित्त बिलोली मार्गे जात आहेत आणि आमचं भाग्य एवढं चांगलं आहे की आम्हाला त्यांचं कुठंतरी सत्कार करायचं, स्वागत करायचं आम्हाला एक संधी मिळत आहे। संतोष कुलकर्णी मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही इथं या चौरस्त्यावर आम्ही त्यांचा सत्कार, भव्य असं सत्कार करणार आहोत। नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर अनेक नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि सर्वांकडून या ठिकाणी साधू संतांचा हा सत्कार सोहळा या ठिकाणी साधू संत महंतांवर, जगद्गुरूंवर पुष्पवृष्टी या ठिकाणी करण्यात येणार आहे। या ठिकाणी आपल्यासोबत एक साधू सुद्धा आहेत, माळकरी आहेत, काय सांगणार? आपण वारकरी संप्रदायातले दिसत आहे, काय आपली काय भावना राहणार आहे? उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मलाभ झाला। म्हणून महात्म्यांचं येणं, बोला, महात्मांचं दर्शन होणं भाग्य पाहिजे। म्हणजे भाग्य आहे म्हणून आपला काहीतरी संतांचं दर्शन होत आहे। म्हणून त्यासाठी बिलोलीकरांना सगळ्या परिसरातील तशा तर भव्य अजून समाज यायला पाहिजे होते, पण दुर्भाग्य समजतो मी तर का एवढे साधू येतात तर आपल्याला अजून कळालं नाहीत, तरी आपण कळून घेणं हे कर्तव्य आपलं आहे। तुम्ही कुठून आलात आणि आपलं नाव? हरणाळीहून आलो। आपलं नाव काय? शाईनाथ। किती लोकांची टीम आली आपली? किती लोक आलात वारकरी संप्रदायातले? आम्ही 5-6 जण आलो। 5-6 जण। आपली काय स्वागताची तयारी केलेली आहे? काय स्वागताचे का आम्हाला म्हणजे आता 5-10 मिनिटातच कळालंय। बरोबर, येणार आहेत म्हणून 27 तारखेला येणार होती म्हणून असं कळालं, तर 5-10 मिनिटांमध्ये कळलं आम्ही लगे शेतातून आम्ही इकडे महाराजांच्या दर्शनासाठी आलो। बिलोली शहरात येणाऱ्या साधू महंत आणि जगद्गुरूंच्या या स्वागतासाठी आणि सत्कार सोहळ्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठकोराड आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी बिलोली शहरामध्ये जुन्या बसस्थानक परिसरात आलेले आहेत। सर, काय सांगणार? आपल्या बिलोली शहरामध्ये साधू महंत जगद्गुरूचं आगमन या ठिकाणी गोदावरी परिक्रमेच्या निमित्तानं होत आहे, आपण काय सांगू शकाल? गोदावरी परिक्रमाच्या माध्यमातून आज मंचिर्याल येथून 400 ते 500 साधू संत महंत आज महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार आहेत आणि आपला तालुका तेलंगणा संपल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्या बॉर्डरवर बिलोली तालुक्यामध्ये या ठिकाणी आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत। आज विश्वशांतीसाठी ही परिक्रमा हे साधू संत करत आहेत। आज भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, विविध पक्षाचे सर्व हिंदू बांधव त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत आणि आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिसळून, तालुका असेल, तालुक्याच्या आजूबाजूचे साधू संत असतील, आमचे महंत असतील, वारकरी संप्रदाय असेल, वेगवेगळ्या संप्रदायाचे लोक या ठिकाणी जमून आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत। आणि या ठिकाणी कासरळी येथे स्वागत आहे, लवगावमध्ये आहे, नरसी, आणि त्यांना आम्ही लवगाव फाट्यापर्यंत म्हणजे आपली बिलोलीची हद्द संपेपर्यंत
आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यांना काही बाकी व्यवस्थेची काही आवश्यकता नाही, कारण ते या ठिकाणी चहा पाणी असेल, नाश्ता असेल, पाणी सुद्धा या ठिकाणी ते घेणार नाहीत. आणि आमच्या सर्व जनतेकडून, हिंदू बांधवाकडून त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करणार आहोत. धन्यवाद. तर आपण पाहिलात या ठिकाणी बिलोली शहरासोबत आजूबाजूच्या सुद्धा गावातील नागरिक, वारकरी संप्रदायातील व्यक्ती या ठिकाणी आपल्या साधू संतांच्या आगमनासाठी, दर्शनासाठी या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आपण सुद्धा या ठिकाणी या साधू संतांच्या, जगद्गुरूच्या, महंतांच्या आशीर्वादासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन आमच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. कॅमेरामॅन संदीप सोबत यादव लोकडे, बिलोली, नांदेड.